यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये एसएससीजीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याची माहिती आहे। परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा मुलांना मात्र फटका बसलाय। कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच गेट बंद करून घेतला आणि त्याच्यामुळे वेळेआधीच गेट बंद केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरलाय। तर हडपसरच्या सहयोग डिजिटल केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तर जी वेळ दिलेली होती त्याच्या काही वेळ आधीच या ठिकाणी केंद्र बंद केल्याची माहिती समोर येते। गेट बंद करून टाकला आणि त्यामुळे जे विद्यार्थी तिथं बरोबर वेळेवर पोहोचले त्यांना मात्र इथं बाहेर थांबावं लागलेलं आहे। उन्हामध्ये असा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। पुण्यामध्ये एसएससीजीची ही परीक्षा होती, मात्र या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय। कारण जे कर्मचारी आहेत परीक्षा केंद्रावरील त्यांच्या मुजोरीचा फटका मुलांना बसलेला आहे। हे विद्यार्थी एवढ्या दुरून परीक्षा देण्यासाठी इथं पोहोचले परीक्षा केंद्रावर, मात्र वेळेआधीच गेट बंद होतं। त्यामुळे या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तात्काळात उभं राहावं लागलं असं दिसून येत आहे। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार का असा सवाल इथं उपस्थित होतोय। दरम्यान पुण्यातल्या हडपसरमध्ये सहयोग डिजिटल केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय। तर अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ सुद्धा आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता त्यासाठी जबाबदार नेमका कोण? कारण हे विद्यार्थी जर ही परीक्षा देऊ शकले नाही तर पुढची परीक्षा कधी आणि तोपर्यंत त्यांनी का वाट बघावी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर वेळेआधी गेट बंद केल्यानं आता या विद्यार्थ्यांचे मात्र 6-8 महिने वाया जाण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।